नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी आज हा व्हिडिओ शूट करतोय। तर मी बऱ्याच काही कामामध्ये असल्यामुळे आता बरेच दिवस झाले मी शूट केलं नाही। तर आज मी मित्रांनो माझ्या मित्रांसोबत मुतनूर या ठिकाणी या प्लेसला व्हिजिट द्यायला आलो। गडचिरोली जिल्ह्यातील मुतनूर हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि खूप प्रसिद्ध असंच ठिकाण आहे। या ठिकाणी असं आभाळ जे आहे असं डोंगर पहाडीला टेकल्यासारखं वाटतंय। तर खूप छान असं या ठिकाणी नजारा आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जर या ठिकाणी आलं तर संपूर्णकडे हिरवा असा परिसर आपल्याला बघायला मिळतोय। खूप साऱ्या डोंगरदऱ्या या ठिकाणी पाहायला मिळतात। आता थोडे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि ऊन सुद्धा खूप आहे, त्याच्यामुळे त्याला बघायला आणि कॅमेरामध्ये स्पष्ट येत नाही। पण हे प्लेस खूपच अतिशय सुंदर प्लेस आहे। तुम्ही सुद्धा कधी आले तर या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करा आणि या मुतनूर प्रेक्षणीय स्थळाचा आस्वाद घ्या। तर चला तर मित्रांनो, आज बघूया की या व्हिडिओमध्ये आपण काय काय शूट करणार आहोत आणि या मुतनूर या प्लेसला काय काय आपण बघणार आहोत। खूप चांगल्या पद्धतीचं हे स्थळ आहे। खूप डोंगर भागावर या ठिकाणी पायी प्रवास करावा लागतो, गाडीसुद्धा वर येत नाही। तर त्याच्यामुळे वर पायी चढून आता आम्ही या पहाडीवर आलो आहे। तर चला तर मग आपण सर्वांनी बघूया की या पहाडीवरील वैशिष्ट्ये कुठल्या पद्धतीची आहेत। खूप साऱ्या डोंगर आहेत, डोंगरदऱ्या आहेत आणि आभाळसुद्धा या ठिकाणी डोंगरांना टेकलेलं वाटतंय। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आता झाडांचा पालापाचोळा हा गळून पडलेला आहे, त्याच्यामुळे पाहिजे तसं वातावरण बघायला या ठिकाणी मिळत नाही। पण आपण जर या ठिकाणी यायचं झालं तर किमान पावसाळ्याच्या सुरुवातीला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण असतं। तर आपण जर कधी या ठिकाणी याल तर पावसाळ्याच्या सुरुवातीला या आणि या स्थळाचा आस्वाद घ्या। तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण एक आवाज देऊन बघणार आहोत या पहाडींमधून कसं काय रिटर्न आपल्याला आवाज देतोय। तर या ठिकाणी आवाज दिल्यानंतर सुद्धा आवाजाचा निनाद आपल्याला परत ऐकायला मिळतोय। तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की या जो पहाड्या आहेत ह्या खूप लांबपर्यंत पसरलेल्या आहेत आणि या ठिकाणी आभाळसुद्धा असं क्षितिज टेकलेलं असं वाटतंय। इकडे आपले कॅमेरामॅन आहेत गौरव, हे सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। माझे काही मित्रसुद्धा आहेत, मित्रपरिवार आहेत। तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी हाय करतील। हाय करा रे। हे काही मित्र आपले या ठिकाणी उन्हामुळे सावलीमध्ये बसलेले आहेत। तर असं हे खूप सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे। तर आपण नक्कीच एकदा या स्थळाला भेट द्याल।